लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुन्हा वितरणाची प्रक्रिया होणार का आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पुन्हा एकदा 1500 रुपये जमा होणार का असा प्रश्न राज्यातील अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत आणि हे प्रश्न विचारण्यामागचे महत्त्वाचे कारण काय आहे आणि लाडकी बहीण योजनेबाबतच्या महत्त्वाच्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे मागील काही दिवसांमध्ये पार पडले। अनेक महिलांच्या खात्यावरती 1500 रुपये जमा झाले। यामध्ये मग सर्वच प्रवर्ग प्रत्येक प्रवर्गातील महिलांच्या खात्यावरती हे 1500 रुपये जमा करण्यात आले। मग यामध्ये अजून हा प्रश्न का विचारला जातोय की पुन्हा नवीन वितरण होणार का आणि हा प्रश्न विचारण्यामागचे महत्त्वाचे कारण काय असणार आहे तर मागील हप्ता लक्षात घ्या। लाडक्या बहिणींनो, मागील महिन्यामध्ये अर्थातच मे महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जमा करण्यात आले होते। हे 3000 रुपये कोणते होते तर हे 3000 रुपये होते मार्च आणि एप्रिल महिन्याचे, ज्यामध्ये आज 1500 रुपये आले, उद्या परत 1500 रुपये आले आणि अशा पद्धतीने राज्यातील जवळपास 1,70,00,000च्या आसपास महिलांच्या खात्यावरती हे 3000 रुपये जमा करण्यात आले। आणि आता पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याच्या हप्त्याचे देखील वितरण पार पडले आणि यामध्ये अनेक लाडक्या बहिणींचा मग एक प्रश्न आहे की वितरण पुन्हा एकदा होणार का आणि जून महिन्याचे 1500 रुपये येणार का। त्यासोबतच अनेक लाडक्या बहिणींचं एक स्पष्ट मत आहे की मागील वेळी आपण पाहिलं होतं की एससी प्रवर्गासाठी निधी वितरण करण्यासाठी विलंब झाला होता आणि एससी प्रवर्गाला एका आठवड्याने पैसे मिळाले होते। तशा पद्धतीने आता अनेक महिला म्हणत आहेत की आमचा ओपन आहेत, आम्ही ओबीसी आहोत, आम्ही एससी आहोत, आम्ही एसटी आहोत, आमच्या योजनेचे पैसे आले नाहीत, तर वितरणाबाबतचे अपडेट सविस्तर आम्हाला सांगा। तर चला सर्व सविस्तर अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो करत आहे। तर सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा, मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण आता संपलेले आहे। म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींना आता मे महिन्याचे 1500 रुपये जमा व्हायचे होते त्या लाडक्या बहिणींना हे 1500 रुपये जमा झालेले आहेत, कारण वितरण हे जवळपास 3 दिवस चालले आणि 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले। 15, 16, 17 या 3 दिवसांमध्ये राज्यातील ज्या ज्या महिलांना योजनेचे पैसे द्यायचे होते त्या महिलांच्या खात्यावरती त्या ठिकाणी वितरण प्रक्रिया पूर्ण झाली। आज अगदी 1-2% महिलांना पैसे आले। ते देखील कसे आले की ज्या ज्या ठिकाणी काही तांत्रिक अडचणींमुळे बँकांचे प्रॉब्लेम होते तर त्या महिलांना फक्त आज अगदी छोट्या महिलांना किंवा थोड्या महिलांना हे योजनेचे 1500 रुपये आले। इतर वितरण आता होणार नाही। आता यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या, सर्वच प्रवर्गातील महिलांना पैसे जमा झाले आहेत। अनेकांनी विचारलं की एससी साठी मागच्या वेळी बघा आपण पाहिलं की वितरणासाठी विलंब झाला होता, मग यावेळी देखील असा विलंब झालेला आहे का तर अजिबात नाही। एससी प्रवर्गासाठी देखील महिलांना पैसे जमा झालेले आहेत, ओबीसी साठी पैसे जमा झालेले आहेत, जनरल अथवा ओपन कॅटेगरीसाठी पैसे जमा झालेले आहेत आणि सर्वच जे काही एसटी असेल एसटी साठी देखील पैसे त्या ठिकाणी जमा झालेले आहेत। 1500 रुपयांप्रमाणे हे वितरण आले आहे। पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, जून महिन्याचे वितरण देखील आता लगेच होणार आहे का तर जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण आता लगेच होणार नाही। हे तुम्हाला पुढील महिन्यामध्ये 15 तारखेच्या तुमच्या खात्यावरती जून महिन्याचे पैसे येतील। लगेच वितरणाबाबत कुठलीही अपडेट नाही। त्यामुळे अनेकांनी सांगितलं होतं की जून महिन्याचे देखील पैसे आता लगेच येतील किंवा 2-3 दिवस थांबल्यानंतर परत एकदा वितरण प्रक्रिया पार पडणार आहे, तर असं काही होणार नाही। लक्षात घ्या, जून महिन्याच्या हप्त्यासाठी तुम्हाला पुढील महिन्याची वाट बघावी लागेल आणि पुढील महिन्याच्या 1 ते 15 तारखेच्या आधीमध्ये तुमच्या खात्यावरती जून महिन्याचे देखील वितरण त्या ठिकाणी पार पडणार आहे। आता लक्षात घ्या, ज्या महिलांचे पैसे आले नाहीत त्या महिलांचा विषय काय होणार। जर तुम्हाला मार्च महिना, एप्रिल महिना, जून महिना असे 3 महिन्याचे म्हणजेच की मार्च महिना, एप्रिल महिना आणि मे महिना या 3 महिन्यांचे पैसे आले नसतील तर समजून घ्या तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून अपात्र करण्यात आलेलं आहे। आता तुम्ही म्हणाल की अपात्र का केलं आम्हाला, तर लक्षात घ्या, कोणत्या ना कोणत्या अटीमध्ये, कोणत्या ना कोणत्या निकषामध्ये तुम्ही त्या ठिकाणी सापडत आहात आणि म्हणून सरकारने तुम्हाला अपात्र केले। तुमच्या कुटुंबामध्ये एक रेशनिंग कार्ड असल्यास त्या 2च महिलांना पैसे येणार आहेत, त्यामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2च महिलांना पैसे येतील। आता जरी तुमचे दोघी असाल आणि तुम्हाला समजा पैसे आले असतील तर लक्षात घ्या, येणाऱ्या काही दिवसांमध्ये, येणाऱ्या काही महिन्यांमध्ये तुमचे पैसे बंद होतील। एका रेशनिंग कार्डवर एक विवाहित आणि एक अविवाहित 2च महिला या ठिकाणी पात्र ठरणार आहेत। तुमच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन नसावे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असावे, तुम्ही निराधार योजनेचा लाभ घेणारा नसावात, त्यासोबतच तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही टॅक्स भरणारा नसावं, कोणीही झेडपी सदस्य, पंचायत समिती किंवा आमदार वगैरे नसावं, तर तुम्हाला योजनेचे पैसे येणार आहेत। अन्यथा तुमची लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार आहे। आणि ज्या ज्या महिलांचे पैसे बंद झाले आहेत त्या महिलांनी समजून घ्या की तुम्ही आधी खात्री करा, तुम्ही ई-केवायसी केली का, तर तुम्ही ई-केवायसी केली असेल आणि जर तुम्ही सर्वच्या सर्व अटींमध्ये, सर्वच्या सर्व निकषांमध्ये पात्र असल्यास
तुम्हाला आता जायचंय कुठं, तर तुम्हाला जायचंय महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांची. ते भेटतील कुठे, तर तुम्हाला ते तुमच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये, तुम्हाला तुमच्या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये, महानगरपालिका असेल जिथे तुम्ही राहत असाल त्या ठिकाणी जाऊन त्यांची भेट घ्यायची आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर वगैरे सांगायचा आहे आणि आधार नंबर सांगितल्यानंतर तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद का झालेले आहेत याचे कारण तुम्हाला समजणार आहे. आणि त्यामध्ये जर कोणतं डॉक्युमेंट चुकीचं अपलोड झालं असेल किंवा काही तुमचे तांत्रिक अडचणी असतील आणि त्या जर दुरुस्त होत असतील तर त्या ठिकाणी ते दुरुस्त करून घेतलं जाईल आणि तुमचे बंद झालेले योजनेचे पैसे परत सुरू करून दिले जातील. आता ऑनलाईन पद्धतीने तक्रार करायच्या भानगडीत पडू नका, कारण त्याला खूप जास्त उशीर होत असतो, त्या बाबी चेक देखील होत नाहीत. म्हणून लवकरात लवकर महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घेऊन तुमचे लाडकी बहीण योजनेसंदर्भात जो काही स्टेटस असेल तो स्टेटस तुम्ही त्या ठिकाणी खात्री करून घ्यायचा आहे. आता याच्या व्यतिरिक्त या कुठलीही जर तुमची शंका असेल तर नक्की कमेंटच्या माध्यमातून आम्हाला विचारायला विसरू नका. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र.